तर भारतासमोर आता एक नवं संकट उभं ठाकलंय। पुरानं उत्तर भारताला तडाखा दिल्यानंतर आता प्रदूषणानं कळस गाठलाय। मात्र हे प्रदूषण केवळ उत्तर भारतापुरतं मर्यादित नाहीये। मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा ही समस्या गंभीर रूप धारण करते। कारण भारतामध्ये प्रदूषणामुळे अगदी दररोज 5700 नागरिकांचा मृत्यू होतोय। हा धक्कादायक अहवाल आहे स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024 चा। भारतातली हवा जीवघेणी का ठरते, असं कोणतं विष आहे की जे भारतातल्या हवेत पसरतंय आणि हे नेमकं कसं रोखावं, बघूया आमच्या खास रिपोर्टमध्ये। दिल्लीच्या हवेची गुणवत्ता घसरली, मुंबईतली हवाही खराब, दिल्ली मुंबईसह भारताचा श्वास कोंडला। दिवाळीच्या आतषबाजीनंतर भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे। दिल्लीत तर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोकादायक श्रेणीत आली आहे। दिल्लीच्या चाणक्य प्लेससह अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI हे 900च्या वर गेलाय। भविष्यात AQI इतकाच उच्च राहिला तर त्याचा परिणाम मुलांच्या, वृद्धांच्या आणि अगदी निरोगी व्यक्तींच्या आरोग्यावरही होईल। हवेतील विषारी कणांसह वायू प्रदूषण आता भारतात मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण बनतंय। जगभरातही प्रत्येक 8व्या मृत्यूचं कारण वायू प्रदूषण आहे। स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024 या ताज्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2021 मध्ये विषारी हवेनंच 8.1 दशलक्ष लोकांचा बळी घेतला। त्याच वर्षी तंबाखूमुळे 7.5 ते 7.6 दशलक्ष मृत्यू झाले। थोडक्यात तंबाखूपेक्षाही वायू प्रदूषणानं अधिक मृत्यू झाले। जगभरातील सर्व मृत्यूंपैकी 12% मृत्यू केवळ खराब हवेच्या गुणवत्तेमुळे झाले। प्रत्येक क्षणी आपण घेत असलेला श्वासच आपल्याला मृत्यूच्या समीप नेतोय। राजधानी दिल्लीसारख्या शहरांमध्ये परिस्थिती आणखी भयानक आहे। हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं 500च्या आसपास राहिलाय। हा गंभीर श्रेणीत येतो। या पातळीवर केवळ मुलं, वृद्धच नाही तर निरोगी व्यक्ती देखील आजारी पडू शकतात। श्वास घेण्यास त्रास होणं, खोकला येणं, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी अशा समस्या आता सामान्य झाल्या आहेत। हवेचा AQI 400च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो। उदासीनता, चिंता, राग आपल्यावर वर्चस्व गाजवू लागतात। चिडचिडेपणा वाढू शकतो। AQI 400च्या वर गेल्यास तो धोकादायक श्रेणीत येतो। यात PM 2.5, NO2 आणि O3 सारखे प्रदूषक हवेत चांगल्या प्रमाणात विरघळतात। त्यामुळे मेंदूत जळजळ होऊ शकते, पेशींचं नुकसान होऊ शकतं। याचा परिणाम केवळ मूडच नव्हे तर मेंदूशी संबंधित कार्यांवरही होतो। AQI अधिक असल्यास नैराश्य, चिंता, मनस्थितीची समस्या उद्भवते। कोर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांची पातळी वाढते, त्यामुळे झोपेचा त्रास होतो। तसंच भावनिक अस्थिरता येते, स्मरणशक्ती आणि सतर्कतेत घट होते। हवेतील प्रदूषणामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी कमी होते। दुःख किंवा चिडचिडेपणा वाढतो, थकवा जाणवतो, निरुत्साह येतो। आज भारतामध्ये जवळजवळ 5700 लोक दररोज वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी होत आहेत। त्याचा जर इन्सिडन्स आपण पाहिला तर जवळजवळ 20 लाख लोक दरवर्षी वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत। आणि जर आपण कन्सिडर केलं की जे टोबॅको, स्मोकिंग याचं जे व्यसन म्हणतो, व्यसनामुळे जे मृत्युमुखी पडण्याचा रेट आहे त्याच्या जवळजवळ आपला जो वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडण्याचा रेट जवळजवळ सारखा होत आहे। आणि भारतामध्ये हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। दरम्यान या अहवालातील सर्वात भयावह पैलू म्हणजे PM 2.5। PM 2.5 हा मायक्रॉनपेक्षा लहान कण, मानवी केसांपेक्षा 100 पट पातळ। हे कण इतके सूक्ष्म आहेत की ते नाक आणि तोंडातून सहजपणे शरीरात प्रवेश करतात, हृदय, फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात। PM 2.5 मध्ये नायट्रेट, सल्फेट ॲसिड, धातू, रसायन आणि धूळ यांचे अत्यंत सूक्ष्म कण असतात। ते फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात आणि कायमचं नुकसान करतात। हृदयरोग्यांसाठी ते अधिक घातक आहे। निरोगी व्यक्तींमध्येही दमा, हृदयरोग आणि फुफ्फुसांच्या समस्या वाढवतात। वायू प्रदूषणामुळे भारतात प्रति 1 लाख लोकांमागे 148 मृत्यू होत आहेत। ही संख्या जागतिक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे। 2021 मध्ये वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 96% मृत्यूंमागे हे कण कारणीभूत होते। केवळ PM 2.5 मुळे 78 लाख मृत्यू झाले। शिवाय 90%पेक्षा जास्त आजार हे वायू प्रदूषणाशी संबंधित आहेत। या आजारांसाठी हे सूक्ष्म कण जबाबदार असल्याचं आढळून आलंय।
या अहवालानुसार दाट लोकसंख्या आणि कमकुवत प्रदूषण नियंत्रण प्रणाली असलेले दक्षिण आशियाई आणि आफ्रिकन देश सर्वात असुरक्षित आहेत. एकूण मृत्यूंपैकी 58% मृत्यू बाहेरील वायू प्रदूषणामुळे तर 38% मृत्यू घरातील वायू प्रदूषणामुळे होतात. तर 5 वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे वायू प्रदूषण. 2021 मध्ये विषारी हवेमुळे 7 लाखाहून अधिक लहान मुलं मृत्युमुखी पडली. त्यापैकी 30% मृत्यू आयुष्याच्या पहिल्या महिन्यातच वायू प्रदूषणामुळे झाले, अशी धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. तर जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित झालेला अभ्यास भारतासाठी सर्वाधिक चिंताजनक आहे. भारतात PM 2.5चं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. यात दिल्ली आघाडीवर आहे. हिवाळ्यात घरातील हवा बाहेरील हवेपेक्षा अंदाजे 41% जास्त प्रदूषित असल्याचं आढळून आलंय. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून शहरांमध्ये राहणाऱ्या धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढवण्यात वायू प्रदूषण देखील मोठी भूमिका बजावू शकते असं म्हटलंय. त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यावी ते पाहूया. लहान मुलं असतील, म्हातारे लोक असतील, तर अशा लोकांना बाहेर जाणं टाळावं, कारण की त्याच्यामुळे होणारे धोके जास्त प्रमाणात असतात. दुसरी गोष्ट, बाहेर पडताना मास्क वापरा, भरपूर पाणी प्या, जेणेकरून जे होणारा जो प्रॉब्लेम आहे ते लघवीवाटे निघून जाऊ शकतो. नंतर आहार चांगला ठेवा, भरपूर फळं घ्या, अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढवा. नंतर घरात हवा प्युरिफायसाठी मशीन्स वापरून घ्या. ज्यांना लंग्स डिसीज आहेत, ज्यांना हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम झालेले आहेत, अशा घरामध्ये एअर प्युरिफायर लावणं गरजेचं होऊन जातं, जेणेकरून संभाव्य धोके जसे म्हणजे श्वास घेण्यात प्रॉब्लेम, दमा, अस्थमा वाढणं, नंतर स्ट्रोकचं प्रमाण वाढणं म्हणजे लकवा येणं, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणं हे वाढू शकतं. त्यामुळे अशा घरात एअर प्युरिफायर लावणं किंवा मग जे झाडं आहेत जे हवा प्युरिफाय करतात ते लावणं गरजेचं होऊन जातं. तर भारतासाठीही या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात तंबाखूपेक्षा वायू प्रदूषणामुळे जास्त लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमुळे दरवर्षी अंदाजे 10 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर वायू प्रदूषणामुळे ही संख्या दुप्पट म्हणजे 21 लाखांपर्यंत गेली आहे. याचाच अर्थ दरमहा 1,75,000 लोक तर दररोज अंदाजे 5,700 लोक प्रदूषणाचे बळी ठरत आहेत. 2021 मध्ये भारतात 5 वर्षांखालील 1,69,00,000 मुलं वायू प्रदूषणामुळे मृत्यू पावली. जगातली ही सर्वाधिक संख्या आहे. नायजेरियामध्ये 1,14,000 तर पाकिस्तानमध्ये 68,000 मृत्यू झाले. राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, प्रशासन असो किंवा जनता असो, प्रत्येक जण हा उदासीन आहे. कारण की प्रदूषणामुळे आता कसं आहे, मानवीय जीवनावर आणि शरीरावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम व्हायला लागलेला आहे. त्या हिशोबाने एकच विषय असा आहे का याच्यामध्ये जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, जे गाड्यांच्या निमित्ताने होतो, हॉर्नच्या निमित्ताने होतं, याच्यावर आता प्रत्येकाने जागृत व्हायची वेळ आलेली आणि या बाबतीत सरकार आणि नागरिकांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. नाही तर आगामी काळामध्ये त्याचे गंभीर धोके आणि गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागतील. वायू प्रदूषण ही आता केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर ती मानवी अस्तित्वासाठी थेट धोका झाली आहे. ज्या हवेशिवाय जीवन अशक्य आहे तीच आता मृत्यूचं कारण बनत चालली आहे. आणि ही हवा इतक्या प्रमाणात प्रदूषित करण्यामागे मानवाचाच हात अधिक आहे. त्यामुळे सरकारांसह सर्व समाजांनीच जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.